या बॉम्बस्फोटाचा धर्माशी संबंध जोडण्याआधी लोक दहशतवादी का होतात याचा विचार नको का करायला आपण? शेवटी तेही माणसंच नाही का? त्यांनाही मन असेलच ना? मग आपल्यातल्याच आपल्या काही बांधवांना हाती शस्त्र का घ्यावेसे वाटतात? समाजाने प्रवृत्त केल्याशिवाय खरेच करेल का कोणी असे कृत्य? अनंत काळापासून या देशामध्ये हिंदू मुसलमान एकोप्याने नांदत होते. आपणच नाही का 2014 मध्ये एका मुस्लिम द्वेष्ट सरकारला केंद्रात निवडून दिले? या सरकारने मुसलमानांवर सीए सारखे भेदभाव करणारे जुलमी कायदे लादले. काश्मीरमधील 370 कलम काढून त्यांची स्वायत्तता हिरावून घेतली. त्यांचीच बाबरी मशीद पाडून तिथे हे धर्मवेडाचे प्रतीक राम मंदिर उभे केले. ट्रिपल तलाक रद्द करून त्यांच्या धार्मिक स्वातंत्र्याचा गळा घोटला. काश्मीर फाईल आणि छावासारखी हिंसेला प्रवृत्त करणारी चित्रपट बनवली. मग प्रतिक्रिया म्हणून मुस्लिम युवकांनी एक छोटासा फोडलेला बॉम्ब सुद्धा आपल्याला मान्य होत नाही. कुठे गेली आपली माणुसकी? हीच आहे का हिंदू धर्माची उदात्तता आणि उदारता? ते आधीच संख्येने कमी आहेत, बहुसंख्यकांच्या वर्चस्वाखाली पिचलेले आहेत. आपले अस्तित्व टिकून राहावेत म्हणून बिचारे थोडेसे कट्टर. आपण नाही का त्यांचा कट्टरपणा समजून घेऊ शकत? आपण का त्यांना सामावून घेत नाही? आपण का प्रेमाने जिंकून त्यांचे हृदय परिवर्तन करू शकत नाही? आपण का त्यांचा इतका द्वेष करतो? केवळ ते मुस्लिम आहेत म्हणून? ते बिचारे गरीब आहेत, अशिक्षित आहेत म्हणून त्यांच्यातले परंपरेने बांधलेले काही हिंसक होतात, हे का आपल्याला समजत नाही? पण दिल्ली बॉम्बस्फोटातील सर्व आरोपी उच्च शिक्षित डॉक्टर्स आणि प्रोफेसर्स आहेत. तू हिंदू आतंकवादी संघटना RSS चा सदस्य दिसतोय. मी तुझा निषेध करते. या देशाच्या हवेत किती द्वेष पेरला या संघी लोकांनी. सो मच ऑफ हेट्रेड. श्वास गुदमरतोय माझा. चला सर्व धर्म समभावाचे एअर फ्रेशनर आणायला जातो.